जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सातोड येथे श्री क्षेत्र ढोलेश्वर यात्रा उत्सव आज श्रीराम नवमी निमित्त मोठ्या उत्साहात पार पडला। नवनाथ पुराणातील आख्यायिकेनुसार पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र रुद्रेश्वर येथे नवनाथांनी महायज्ञाचे आयोजन केले होते। यावेळी आकाश, पृथ्वी आणि पाताळ या ठिकाणची सर्व देवदेवता रुद्रेश्वर येथे महायज्ञासाठी आली होती। मात्र यावेळी रुद्रेश्वर येथे आलेल्या या देवदेवतांनी विश्रांतीसाठी सातवड गाव निवडले। तेथील घनदाट वृक्षामध्ये आराम केला। यावेळी या देवदेवतांनी स्वतः महादेवाची पिंड साकारली आणि तेथेच आराम केला। मात्र या निसर्गरम्य वातावरणात देवदेवतांना एवढी गार झोप लागली की नंतर स्वतः शंकराला ढोल वाजवून या देवदेवतांना उठवावे लागले। त्यामुळेच या देवस्थानला श्री क्षेत्र ढोलेश्वर देवस्थान हे नाव पडले। श्री नवनाथाच्या ग्रंथामध्ये उल्लेख केल्यामध्ये एक हे तीर्थस्थान आहे। इथं ढोल वाजवून महादेवाला जाग करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून या गावामध्ये संपूर्ण झाडाचा हा परिसर असून ढोलीमध्ये ढोलेश्वर असं नाव आहे। आणि या यात्रेसाठी गावातील प्रत्येक कुटुंबातील बाहेरगावी असलेल्या लेकी बाळी सर्वजण जमून मनोभावे देवाची पूजा करतात आणि आनंदोत्सव कावडी मिरवणुकीपासून पालखी मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी तो पूर्ण होतो। दरवर्षी श्रीरामनवमी निमित्त पैठण येथून कावडीने पायी आणून श्री क्षेत्र ढोलेश्वराला जलाभिषेक केला जातो। यावर्षी सुद्धा सातवड गावातील 50 पेक्षा अधिक तरुणांनी कावडीने पायी आणत श्री क्षेत्र ढोलेश्वराला जलाभिषेक केला। राजा हे माझा राजा सातवड गावामध्ये एक ढोलेश्वर देवस्थान आहे आणि अतिशय जागृत असं देवस्थान आहे। या देवस्थानमध्ये
या ठिकाणी ज्ञानानंद महाराजांचं जवळजवळ 45 वर्ष या ठिकाणी वास्तव्य होतं. ह्या देवस्थानचं अजून एक वैशिष्ट्य आहे की शेकडो वर्षापूर्वीचे झाडं माझ्या माहितीप्रमाणे या जिल्ह्यातसुद्धा इतकाले मोठाले झाडं नाहीत. या ठिकाणी लिंब असेल, उंबर असन, पिंपळ असन, अजून जांभूळचे झाडं असतील आणि स्वयंभू असं हे देवस्थान आहे. स्वयंभू अशी पिंड आहे. पैठणवरून कावडी या ठिकाणी येतात. रामनवमीच्या दिवशी 12 वाजता या ठिकाणी रामाचा जन्म झाल्यानंतर या ठिकाणी पिंडीला व रामाला या ठिकाणी जलाभिषेक घातला जातो. यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा छबिण्याची मिरवणूक होते. गावामध्ये अति चांगले कार्यक्रम दाखवले जातात आणि दुसऱ्या दिवशी जे कलावंत या ठिकाणी आलेले आहेत या यात्रेनिमित्त त्यांचं या ठिकाणी हजेरीचा कार्यक्रम होतो. उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन या ठिकाणी या सातवड गावातील तरुण मंडळी करतात. भविष्याच्या काळामध्ये शासनाकडून एवढी अपेक्षा आहे की या देवस्थानाला भरपूर असा निधी मिळावा आणि महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जसं शिर्डी असेल, जसं मोठादेवी असेल, जसं रुद्रेश्वर असेल, जसं माईंबा असेल, तसं ढोलेश्वरचं देवस्थान व्हावं एवढीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. ढोलेश्वर देवस्थान हे सातवड ग्रामस्थाबरोबर या पंचक्रोशीतील जे नागरिक आहेत किंवा जनता आहे यांचं आदराचं असं श्रद्धास्थान आहे. विशेष बाब म्हणजे या ठिकाणी वैकुंठवासी ज्ञानानंद महाराज यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. त्यांनी 45 वर्ष या भूमीमध्ये तपसाधना केली आणि त्यामुळं या सातवड ग्रामस्थान परिसराचं या तीर्थक्षेत्रावर मनपूर्वक अशी श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी सातवडबरोबर या पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या आनंदाच्या आणि उत्सवाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी रामनवमीचा उत्सव साजरा करतात. 3 दिवस हा उत्सव चालतो. पहिल्या दिवशी पैठणहून कावडीने गंगाजल आणलं जातं, त्याची मिरवणूक गावामध्ये होते. दुसऱ्या दिवशी रामनवमी दिवशी या ठिकाणी जलाभिषेक, हरिभजन, त्यानंतर संध्याकाळी पालखीची मिरवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतो. तिसऱ्या दिवशी या ठिकाणी जे महाराष्ट्रातील जे नामांकित विविध कलाकार आहेत ते कलाकार आपले कला या ठिकाणी गावामध्ये प्रदर्शित करतात. अशा पद्धतीने 3 दिवसाचा हा उत्सव अत्यंत मोठ्या खेळमेळच्या वातावरणामध्ये, आनंदामध्ये आणि एकात्मतेने साजरा केला जातो. आज श्रीरामनवमी निमित्त आणि श्री क्षेत्र ढोलेश्वराच्या यात्रोत्सवानिमित्त सातवड येथील भजनी मंडळाने सुंदर भजन करून सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. चैतन्य ज्ञानानंद महाराजांनी श्री क्षेत्र ढोलेश्वर येथे तब्बल 35 वर्ष ज्ञानेश्वरी पारायण करून श्री क्षेत्र ढोलेश्वर देवस्थान नाव रूपास आणले. त्यांचाच वारसा समोर ठेवून हरिभक्त परायण शंकर महाराज ससे यांनी गेल्या 18 वर्षापासून श्री क्षेत्र ढोलेश्वर देवस्थानच्या विकासाला मोठी चालना दिली आहे. आज या ठिकाणी रामनवमीनिमित्त ढोलेश्वर यात्रेचं ग्रामस्थांनी सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तरुण मुलांनी त्या ठिकाणी पैठणवरून गंगा कावडी आणून अभिषेक स्नान झालेलं आहे. प्रभू रामचंद्राच्या रामनवमीच्या दिवशी का उत्सव साजरा केला जातो तर भगवान शंकरसुद्धा रामाचं ध्यान करीत होते. म्हणून सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी कावडीने अभिषेक स्नान होऊन त्यानंतर महाप्रसाद त्या ठिकाणी आयोजन केलं जातं ग्रामस्थाकडून. म्हणून या
देवतेचं नवनाथकालीन लिंग असल्यामुळे उत्तम असं त्या ठिकाणी महत्त्व आहे. भगवंत ढोलेश्वराच्या चरणी सर्वांना सुख समृद्धी लाभो असे रामनवमी निमित्ताने त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. श्री क्षेत्र ढोलेश्वराच्या यात्रेनिमित्त आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हजारो भाविक भक्तांनी सातवड येथे येऊन श्री क्षेत्र ढोलेश्वराचे दर्शन घेतले. परमपूज्य श्री ज्ञानानंद महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला सातवड येथील ढोलेश्वरचा परिसर, या ठिकाणी वर्षभर ग्रामस्थ या उत्सवाची वाट पाहत असतात. 3 दिवस ढोलेश्वर येथे किंवा सातवड येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं असतं. अनेक वर्षांपासून ही परंपरा येथे कायम आहे. हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. देवस्थानला शासनामार्फत निधी उपलब्ध व्हायला पाहिजे ही अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. येथील भाविक ग्रामस्थ कामानिमित्त, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतात. पुणे, नगर, मुंबई या ठिकाणाहून यात्रेनिमित्त येथे भाविक येतात आणि आतुरतेने या यात्रेची वाट पाहत असतात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येतो. मी शेवगाव येथे राहते, पण मला इथं जे आमचे ढोलेश्वर देवस्थान आहे तर ह्या देवस्थानाबद्दल खूप म्हणजे मला महत्त्व वाटतं यांचं, आणि तशी ऊर्जा इथं आहे. इथं जर तुम्ही आले, नुसतं दर्शन घेतलं, या नयन रम्य वातावरणात जर तुम्ही राहिलात तर तुमच्यामधलं नैराश्य, तुमच्यामधलं जो समजा भीती असेल, नैराश्य असेल किंवा तुमच्यामध्ये जे वाईट विचार असतील ते तुमचे इथं आल्यानंतर लगेच जाणार आहेत. मी तर ग्रामस्थच आहे. मी आज माझ्या लग्नाला 20 ते 21 वर्ष झालेली आहे. तर ह्या ढोलेश्वराच्या कृपेनेच म्हणजे मला जॉबला लागलेली आहे आणि इतर जे लोक आहेत तर त्यांचा सुद्धा खूप प्रगती ह्या ढोलेश्वरामुळे झालेली आहे. श्री क्षेत्र ढोलेश्वर येथील अजान वृक्षाने तर सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. ढोलेश्वराच्या पिंडीवर अखंड वृक्षाची सावली, निस्वार्थ तप केले ज्ञानानंद माऊली. अवरात्री पिंडीवर पाणी, झिऱ्याच्या पाण्याची खेप, अजान वृक्षाने समाधीवर घातली झेप. श्री क्षेत्र ढोलेश्वराच्या यात्रेनिमित्त आज सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती. गेल्या 50 वर्षापूर्वीच्या अहिल्यानगरच्या जिल्हा नियोजनात श्री क्षेत्र उत्तरेश्वर करंजी ते श्री क्षेत्र ढोलेश्वर व श्री क्षेत्र ढोलेश्वर पासून ते श्री क्षेत्र रुद्रेश्वर घाटशिरस हा रस्ता मंजूर आहे. मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे अजूनही रस्त्याचा प्रश्न प्रलंबितच आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घातल्यास हा रस्ता मंजूर होऊन श्री क्षेत्र ढोलेश्वर देवस्थानच्या विकासाला मोठी चालना मिळेल. आयुष्यात
एकदा तरी सातोड येथे येऊन श्री क्षेत्र ढोलेश्वराचे स्वयंभू पिंडीचे मनोभावे दर्शन घ्यावे, म्हणजे जीवन सार्थकी लागेल. जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.